Hello friends, up till now we have discussed the uniform circular motion, the terms, the forces related to the uniform circular motion, the applications of the uniform circular motion, and today we are going to discuss the problem on the applications of the uniform circular motion which we have discussed. A motorcyclist who is treated to be a point mass is to undertake horizontal circles inside a cylindrical wall of a well of inner radius 4 meters. Coefficient of static friction between the tires and the wall is 0.4. Calculate the minimum speed and the minimum frequency necessary to perform the stunt, and given that the acceleration due to gravity you should take as 10 meters per second square. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो मौत का कुआ हा जो ऍप्लिकेशन आपण डिस्कस केलेला आहे द वेल ऑफ डेथ त्याच्याशी रिलेटेड आहे. तर आपण असं समजू की हा तो मौत का कुआ आहे किंवा ती विहीर आहे किंवा ती वेल ऑफ डेथ आहे आणि हा जो मोटरसायकलिस्ट आहे तो या ठिकाणी तो स्टंट परफॉर्म करतोय. तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये इथे असा तो मूव त्याच्या मोटरसायकलवर बसून त्या विहिरीच्या आतल्या बाजूनी तो हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करतो आहे, हॉरिझॉन्टल सर्कल्स मध्ये मूव्ह होतो आहे. त्यांनी असं म्हटलंय की द रेडियस ऑफ द वेल इज 4 मीटर्स आणि कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्यांनी दिलेलं आहे 0.4. सो आपण फॉर्म्युला याच्या आधीच फाइंड केलेला आहे फॉर द वॉल ऑफ डेथ. व्ही मिनिमम व्हेलॉसिटी किती आहे, तर द फॉर्म्युला फॉर मिनिमम व्हेलॉसिटी इज √rg अपॉन μs. व्हॅल्यूज टाकल्या, आर रेडियस 4 मीटर, जी 10 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर आणि μs 0.4. तर आपल्याला आन्सर मिळालेले आहे 10 मीटर्स पर सेकंड. म्हणजे याचा अर्थ व्ही मिनिमम म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी जी 10 मीटर्स पर सेकंड ही आलेली आहे. याचा अर्थ की तो जो स्टंट परफॉर्म करत असणारा मोटरसायकलिस्ट आहे त्यांनी कमीत कमी किती व्हेलॉसिटीने गेलं पाहिजे, तर 10 मीटर्स पर सेकंड या व्हेलॉसिटीने गेले पाहिजे. तो 11 मीटर्स, 12 मीटर्स, 13 मीटर्स त्यापेक्षा हायर व्हेलॉसिटीने गेला तरी चालेल, पण कमीत कमी तो 10 मीटर्स पर सेकंडनी गेला पाहिजे. जर तो नाही गेला आणि जर तो 9 मीटर्स पर सेकंडनी जर जायला सुरुवात केली तर मात्र तिथे मिसहॅप होणार, ऍक्सिडेंट होणार. सो द मिनिमम व्हेलॉसिटी 10 मीटर्स पर सेकंड हे त्यांनी फाइंड करायला सांगितलं होतं. द नेक्स्ट दे आस्क्ड टू फाइंड द मिनिमम फ्रिक्वेन्सी. किती रेव्होल्युशन्स त्यांनी एका सेकंदात केले पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी. सो आपण फॉर्म्युला फाइंड करू त्याच्यासाठी. वी नो दॅट v इज इक्वल टू r ओमेगा and omega is equal to 2 pi n. We have discussed this while discussing the circular motion. So आपण rearrange केलं n equal to v upon 2 pi r. So v आता v velocity कशी आहे, मिनिमम आहे, त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी पण कशी असणार आहे, मिनिमम असणार आहे. सो n मिनिमम इज इक्वल टू v मिनिमम अपॉन 2 pi r. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप केल्या. पायची व्हॅल्यू अप टू 3 डेसिमल पॉइंट्स आणि मग याच्यामध्ये आपण आन्सर काढलं 0.3978 और नियरली 0.4 रेव्होल्युशन्स पर सेकंड किंवा 0.4 हर्ट्स. म्हणजे याचा अर्थ त्यांनी किती रेव्होल्युशन्स घेतल्या पाहिजे, ऍटलिस्ट एका सेकंदात 0.4 रेव्होल्युशन्स हे ऍटलिस्ट घेतल्या पाहिजे. सो दिस इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ necessary to frequency of the motorcyclist to perform the stunt. आपण डिस्कस करतो आहे प्रॉब्लेम रिलेटेड टू द मॅक्सिमम अँड द मिनिमम व्हेलॉसिटीज ऑन अ कर्व्ड banked road. A racing track of curvature 9.9 meters is banked at tan inverse 0.5. Coefficient of static friction between the track and the tires of the vehicle is 0.2. Determine the speed limit with 10% margin. मी त्यांनी म्हटलेलं आहे की हा एक रेसिंग ट्रॅक आहे
तर रेसिंग ट्रॅक म्हणजे जिथे कार्सच्या किंवा मोटरसायकलच्या रेसेस होतात. आणि हा ट्रॅक कसा असतो, सर्क्युलर ट्रॅक असतो. तर असा हा कर्व्ड, जिथे कर्व केलेला आहे, कर्व्ड रोड आहे, असा हा त्याचा कर्वेचर, त्याचा रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे तर 9.9 मीटर्स हा त्याचा रेडियस ऑफ कर्वेचर आहे. आणि नॅचरली तो सर्क्युलर ट्रॅक आहे म्हणून मोशन ही कोणती असणार आहे, सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे. म्हणजे ह्याचा अर्थ ह्या ठिकाणी बँकिंग ऑफ रोड्सची मदत घेतलेली आहे तिथे व्हेकल्स सेफली त्याच्यावरून जाण्यासाठी. तर कितीनी बँक केलेला आहे तर tan इनवर्स 0.5 एवढ्या अँगलने तो ट्रॅक, तो सर्क्युलर ट्रॅक, रेसिंग ट्रॅक बँक केलेला आहे. म्हणजे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स 0.5 म्हणजे tan थीटा इज 0.5. हे आपल्याला त्यांनी व्हॅल्यू सप्लाय केलेली आहे. द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द ट्रॅक अँड द टायर्स ऑफ द व्हेकल ही त्यांनी आपल्याला दिलेली आहे. 0.2 कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. आपल्याला स्पीड लिमिट्स मागितलेले आहेत त्यांनी. तर आपल्याला माहिती आहे की मिनिमम स्पीड आणि मॅक्सिमम स्पीड हे दोन ऑन द कर्व्ड बँक्ड रोड त्याचे व्हॅल्यूज आपण फाइंड केलेले, त्याचे फॉर्म्युलीज आपण आधीच्या लेक्चर्समध्ये फाइंड केलेले आहेत. तर ते फॉर्म्युलीज आपण यूज करणार आहे टू फाइंड द मिनिमम अँड द मॅक्सिमम स्पीड्स ऑन द कर्व्ड रेसिंग ट्रॅक. सो व्ही मिनिमम किती आहे, अंडर रूट ऑफ RG tan ऑफ थीटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस tan थीटा. हा फॉर्म्युला आपण फाइंड केलेला आहे आधी. त्याच्यामध्ये आपण R रेडियस ऑफ कर्वेचरची व्हॅल्यू 9.9 ही लिहिणार आहे. त्याच्यानंतर G ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण 10 घेतो आहे. tan थीटा हा त्यांनी दिलेला आहे 0.5 आणि कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.2 दिलेला आहे अपॉन 1 प्लस 0.2 इंटू 0.5. व्हॅल्यूज टाकल्या आणि उत्तर काढलं. अंडर रूट 27 दॅट इज इक्वल टू 5.196 म्हणजे 5.196 मीटर्स पर सेकंड. ही कशी आहे व्हॅल्यू, इट इज द लीस्ट, इट इज द मिनिमम व्हॅल्यू विथ विच द व्हेकल कॅन सेफली ट्रॅव्हल ऑन द रेसिंग ट्रॅक विच इज बँक्ड ऑफकोर्स. आता व्ही मॅक्सिमम कडे येऊ. मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ द व्हेकल ऑन द कर्व्ड बँक्ड रेसिंग ट्रॅक. आपल्याकडे फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ RG tan ऑफ थीटा प्लस म्यूएस अपॉन 1 मायनस म्यूएस tan थीटा. याच्यामध्ये त्याच्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज आपण इथे टाकल्या तशा पुटअप केलेल्या आहे. 9.9, 10, tan थीटा 0.5 आणि इथे 0.2. आणि ह्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपण इथे आन्सर फाइंड केलेला आहे अंडर रूट ऑफ 77 दॅट इज इक्वल टू 8.775 मीटर्स पर सेकंड. ही मॅक्सिमम व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला त्या व्हेकलची ऑन दॅट रेसिंग ट्रॅक विच इज बँक्ड. आता इथे आपल्याला व्ही मिनिमम आणि व्ही मॅक्सिमम अशा या दोन व्हेलॉसिटीज मिळालेल्या म्हणजे 5.196 मीटर्स पर सेकंड आणि 8.775 मीटर्स पर सेकंड. ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत याच्या मधल्या रेंजमध्ये, सो ही रेंज आहे एवढ्या इथपासून ते इथपर्यंतच्या व्हॅल्यूजच्या व्हेलॉसिटीज किंवा या व्हेलॉसिटीज मध्ये कार ही इझिली त्या ट्रॅकवरून, सर्क्युलर ट्रॅक, बँक ट्रॅकवरून जाऊ शकते. त्याला अलाउड व्हेलॉसिटीज आहेत. पण त्यांनी आपल्याला पुढे असं म्हटलेलं आहे की डिटरमाइन द स्पीड लिमिट विथ द 10% मार्जिन. आपण स्पीड लिमिट तर फाइंड केलेलं आहे, मिनिमम स्पीड आणि मॅक्सिमम स्पीड आपण फाइंड केलेले आहेत. पण 10% मार्जिनचा अर्थ काय, तर ही मिनिमम स्पीड लिमिट आहे. पण आपल्या कारची व्हेलॉसिटी किंवा आपल्या व्हेकलची व्हेलॉसिटी थोडी खाली उतरली तर काय होणार आहे, 100% ऍक्सिडेंट हा होणारच आहे. आणि ही मॅक्झिमम स्पीड लिमिट आहे. पण आपल्या व्हेकलची व्हेलॉसिटी थोडीशी वरती चढली तर 100% ती ऍक्सिडेंट हा होणारच आहे. सो आपण एक सेफ झोन मध्ये येण्यासाठी म्हणून आपण काय करणार आहे, त्याला एक 10% मार्जिन देणार आहे. मार्जिन देणार आहे म्हणजे काय करणार आहे, तर ही मिनिमम व्हेलॉसिटीच्या त्याच्यामध्ये 10% टाकून ती आपण ऍड करणार आहे. म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी ही 10% वाढवणार आहे आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी ही 10% कमी करणार आहे. आणि इथे आपण हा स्पीड लिमिटचा एक झोन तयार करणार आहे की एवढी व्हेकलची स्पीड असेल, एवढ्या मर्यादेमध्ये, एवढ्या लिमिटमध्ये जर आपली व्हेकलची स्पीड असेल तर मात्र आपली व्हेकल 100% सेफ झोनमध्ये आहे आणि ती इझिली तो सर्क्युलर ट्रॅक
कुठल्याही मिसहॅप न होता ती पार करणार आहे. सो ही 10% मार्जिन आता कशी फाईंड करायची, तर मिनिमम व्हेलॉसिटीची 10% मार्जिन म्हणजे ही मिनिमम व्हेलॉसिटी घेतली, ती किती आहे 5.196. आता त्याच्यामध्ये 10% ऍड करायची, व्ही मिनिमम मध्ये अजून 10% ऍड करायची. सो 10% इथे 10/100 इंटू 5.196. सो इथे काय मिळालं 5.196 प्लस 0.5196. आपण 10% त्याच्यामध्ये ऍड केलं, याचंच 10% आपण त्याच्यामध्ये ऍड केलं. सो वी गेट 5.716 मीटर्स पर सेकंद. म्हणजे आता आपल्याला एक मिनिमम व्हेलॉसिटी मिळाली की जी ऍक्च्युअल मिनिमम व्हेलॉसिटीच्या 10% मार्जिन वर आहे. सो दिस इज 5.716. ही आपण 10% मिनिमम व्हेलॉसिटीची 10% मार्जिन फाइंड केलेली आहे. आणि आता मॅक्सिमम व्हेलॉसिटीची 10% मार्जिन 8.775. आता आपल्याला ही मॅक्सिमम व्हेलॉसिटीची 10% मार्जिन म्हणजे याच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या 10% व्हॅल्यूनी आपली व्हेलॉसिटी डिक्रीज करायची आणि मग तिला लिमिट टाकायची आहे. सो इथे आपण आता या स्पीड लिमिट्स टाकतोय मिनिमम आणि मॅक्सिमम बाय 10% मार्जिन. मग आता आपण इथे याची जी 10% आहे 8.775चं जे 10% आहे त्यांनी मॅक्सिमम व्हेलॉसिटी डिक्रीज करतोय म्हणून इथे आपण मायनस साइन घेतलेला आहे. सो 8.775 मायनस 0.8775. सो याचा आन्सर येतोय 7.8975 मीटर्स पर सेकंड. सो आता ही इथे ही आपण सेट केलेली आहे मॅक्सिमम स्पीड लिमिट 7.8975 मीटर्स पर सेकंड आणि ही मिनिमम स्पीड लिमिट आपण सेट केलेली आहे 5.716 मीटर पर सेकंड बट बाय 10% मार्जिन. म्हणजे आता आपण सेफ झोन मधून ट्रॅव्हल करणार आहे या स्पीड लिमिट मधून. जेव्हा आपण ट्रॅव्हल करणार आहे ह्या मार्जिन मधून आपण जेव्हा ह्या सेफ झोनच्या स्पीड लिमिट मधून आपण ट्रॅव्हल केलं तर आपली व्हेकल 100% ती कुठल्याही प्रकारचा मिसहॅप न होता ती इन इक्विलिब्रियम ती प्रवास करू शकेल.